आवाज येतोय? शेवटचे आवाज अजून अजून द्या आवाज. हॅलो चिंच चिंच हॅलो हॅलो हॅलो. थोडा फक्त मॉनिटरला दिलं. बरं फार वेळ घ्यायचा नाहीये. आता आपल्याकडे 7:45 पर्यंतच वेळ आहे आयोजकांच्या म्हणण्यानुसार. तर जमलेल्या माझ्या आता येतोय आवाज. तर जमलेल्या माझ्या सर्व कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांच्या चरणाशी मानाची मानवंदना देत आहे. रसिक हो, आजचा हा कार्यक्रम अर्थात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या पडल्या पाहिजे. या आपल्या भारत देशासाठी, ज्या देशामध्ये आपण सर्वांनी जन्म घेतलेला आहे आणि मला गर्व आहे मी भारतीय आहे हे असल्याचा. आणि म्हणूनच आज ही छोटीशी वंदना अर्थात सीमेवरती लढणाऱ्या जवानांसाठी सुद्धा आणि त्याच चालीवर या माझ्या माय बाप रसिक प्रेक्षकांसाठी सुद्धा काय म्हणायचं थोडक्यात लक्ष असू.
वतनदार सर्व जे आपले देशवासी आहेत, जे भारतवासी आहेत, त्यांच्या सर्वांच्या मार्फत सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी आणि आता माझ्या मायबाप रसिकांसाठी काय म्हणायचे पहा. नशिबाने यात तरलेली नाम तुमचे मुखी सदा स्मरलेली.
स्वतःची बाई कड्यावरून फेकून देते, हे ते डोंगरावरून, ठीक आहे, सगळं मान्य आहे. समाजच सुधारत नाही. प्रॉब्लेम कुठे आहे की समाज सुधारतच नाही. आणि जोपर्यंत समाज स्वतःची विचारसरणी सुधारणार नाही, मग ती बाई असो वा पुरुष, तोपर्यंत हा समाज नीती नियमाचा माझ्या राजांचा काळाचा होणार नाही. आणि म्हणून सवल बघा आज काय म्हणते की त्या भारत मातेला विनंती आहे, आता शक्तिवाली मी शक्तीचा दारा उंच करणारी मी. आणि म्हणूनच त्या भारत मातेला काय सांगत आहे बघा, की अत्याचाराला सीमा काही उरलीच नाही. आता परवाच एक न्यूज बघितली पाकिस्तानची, त्याची मुलगी 18 महिन्याच्या मुलीवरती केलेला बलात्कार, तो 18 वर्षाचा मुलगा, आणि बिचाऱ्या त्याची मुलीचा जीव त्यामध्ये गेला. तिची काय चूक होती तिला सांगता येत नाही की माझ्यासोबत काय घडलंय किंवा काय झालंय. भले पाकिस्तान असो कुठलाही देश असो, पण ही घटना कुठेही घडली तरीही ती अपमानास्पदच आहे. आणि म्हणून म्हणते की अत्याचाराला सीमा काही उरलीच नाही, अपराध्यांची मानगुटी आजवर कोणी धरलीच नाही. आज सांगायला अभिमान वाटतोय की तुकाराम मुंडे आले म्हणून आपलं आता पोट तरी चांगलं होणार आहे. आतापर्यंत आपण काय भेसळयुक्त पदार्थ खात होतो आपल्याला माहित नाही. चायनीज भेळचा रंग बदलला, आता दालची पांढरी झाली. तुकाराम साहेबांमुळे, तुकाराम मुंडे साहेबांना माझा शाहीर माणूस समजला. त्या त्यांच्यामुळे आजची आपली येणारी मुलं बाळं किंवा ह्याच्यावर येणारी पुढची पिढी तरी निदान सुरक्षित अन्न खाईल. आणि म्हणून की अत्याचाराला सीमा काही उरलीच नाही, अहो अपराध्यांची मानगुटी आजवर कोणी धरलीच नाही. आणि गुलामगिरीची ती वर्ष अजून सरलीच नाही, अहो शिवरायांची शिकवण खरी अजून कोणी बनी धरलीच नाही. गाड्यांवरती महाराजांचा फोटो, बाईकवर हे रायडर आमच्या गाडीवर महाराजांचा फोटो आहे, चल बाई साईड दे. अरे पण तुमची नीती तशी आहे का? मी सगळ्यांनाच काय म्हणत आहे, उगाच बोलण्याचा उलटा हेतू घेऊ नका. मी सगळ्यांना नाही म्हणत आहे, पण जे तसे वागतात त्या समाजात, त्या कर्मकर्त्यांसाठी ही गोष्ट आहे. आणि म्हणून आणि समाज सुधारने के लिए लोग अच्छे चाहिए, समाज सुधारने के लिए लोग अच्छे चाहिए, क्योंकि सोच हर किसी की अच्छी नहीं होती. समाज सुधारने के लिए लोग अच्छे चाहिए, क्योंकि सोच हर किसी की अच्छी नहीं होती. अगर सोच अच्छी होती तो बलात्कार की गली इस भारत माँ की बच्ची नहीं होती, इस भारत माँ की बच्ची नहीं होती.
बोल शक्ती छत्रपती शिवाजी बोला गणपती बाप्पा भारत माता की नक्की बरं स्वतः लिहिलंय हा स्वतःची लेखणी सगळं काही जे काही आहे स्वतःच स्वतः लिहितोय आणि कालच लिहिलंय आज आणलंय काल लिहिलंय आज आणलंय असं आहे तर बुवा सुरुवात जशी आहे पुढे पुढे काय होईल विचार करा बरोबर ना गण सादर करते तत्पूर्वी या सुंदर स्तवनासाठी माझ्या ताई सुवर्णाताई शिंदे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ताई नक्कीच हा तुमचा आशीर्वाद म्हणून समजून घे गाण्याकडे वळूया पहा आता सर्वच शाहीर याचना करतायत विनवणी करतायत आधी मायेला पार्वतीला किंवा त्या गणाला की आता लवकर ये झालं आता कोकणवासियांची आतुरता फार अशी टाळलेली आहे की कधी आपला गणराज येतोय आपल्या भेटीला आज या ठिकाणी माझी सर्व युट्यूबर्स मंडळी आलेली आहेत तर त्या सर्व युट्यूबर्स मंडळींना शाहीर मानाची मानवंदना देत आहे उद्या मला फेमस करून टाका तर गण बघा काय सादर करत आहे की आता ती पार्वती सांगते शेवटी ती पार्वती माता पार्वती कंटाळली आपण ज्या प्रार्थना करतो त्या सगळ्या त्या कैलासापर्यंत पोहोचताय मग त्या कैलासावरती काय वागतावत चालू आहे की पार्वती म्हणते की बाळा गजानन आता जा लवकर सगळेच तुझी वाट बघतायत तू जा लवकर मग गण कसं आहे बघा अरे सारीकडे तुझ्याच नावाचा गाजा वाजा आहे अरे तुझ या समस्त सृष्टीचा राज आहे अरे गणेश चतुर्थी हा सण हा सुखाचा आहे कारण घरी येणार तो दुःख हरता श्री गणराज माझा आणि मग काय होय राजू खरं बुवा असू दे सत्यवान शिंदेवरून जे वाजवलं आहे असू दे बाकी सगळ्यांनी ऐका तुरेवाल्यांनी तो शेवटी तुम्ही
म्हणजे काय नाश्ता की गडबडतं आम्ही नाही की गातो ना गडबड ठीक आहे. या ठिकाणी आकाश बर्गे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कट्टर श्री संत बाळूमामा भक्त आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला शाहीर सचिनजी कदम विरुद्ध शाहीर संतोषजी ठाणक दिनांक 22 ऑगस्ट सायंकाळी होय आता येते की नाही येते ना हा फुल करा फुल बघा. तर दिनांक 22 ऑगस्ट 2024 सायंकाळी 6:30 वाजता SNDT कॉलेज म्हणजे इथेच घाटकोपरलाच हा सामना होणार आहे 22 ऑगस्टला. तर सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. या दोन्ही शाहीरांना अर्थ सचिनजी कदम आहेत आणि संतोषजी ठाणक आहेत आमचे दुर्वाले शाहीर. त्याचप्रमाणे या रील स्टार रोशनी बारकू यांसाठी विशाल गोरे चंद्रकांत ढाणक गाव घेरा रसाळगड यांच्याकडून 200 आले 100 प्रत्येक. तर आता स्थवनाने गण झाले बरोबर. आता विषय आहे गवळण. तर आता गवळण म्हणजे कसं आहे माहिती का. आता मी सुद्धा सगळ्यांचे कार्यक्रम पाहते. तो शाहीर कुठलाही असू दे नवीन असो जुना असो
सगळ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावते. मंडळालाही माहिती असेल तुमच्या वेळेस जेवढा वेळ इथे आयोजन आहे तेवढा वेळ मी येऊन गेले, कार्यक्रम बघून गेले. त्याचं मागचं कारणच आहे की लहान अय जरा इथे आवाज कमी, लहान थोर मोठा जो कोणी कसाही गातो ते आपण बघायचं, त्याशिवाय आपल्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून मी माझी प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकत असते. तर आजवर मी जेवढे कार्यक्रम बघितले सगळेच कार्यक्रम पाहिले, चांगले नवीन विषय लोक आणतायत. पण आज सत्यवान शिंदे शिष्य आहेत महाकाळ भवनचे, बरोबर? आता महाकाळ भवनचा झालेला का सांगता तुम्ही ते पाहिलंच. तर बुवा कुठल्या तयारीत आहे ते मला माहित नाही, पण माझी शक्तीची बाजू आहे, मला ती व्यवस्थितच मांडावी लागणार. मला इथे पापड पसारा करून चालणार नाही. आणि बाकी काय माझी दुसरी वारी आहे जो तयारीत आलेली, सगळी गाडी रेडी आहे, फक्त बुवा वारी करू दे. मग एक गाणं कसं सुटतो तो बघा. आणि म्हणून बुवा आज या कानाला पहिला कार्यक्रम, आज या कानाला पहिल्यांदाच तावडीत आहे, त्याच्यामुळे त्याला न मारहाण करता त्याला बाबा पुता करून सोडून देऊया. पहिली वारी त्यांची आहे, महाकाळ बुवाचा शिष्य आहे. मग आपण पण दुसऱ्या वारीला करूया. आणि म्हणून बुवा प्रेम देते, प्रेमानं घ्या, प्रेमानं द्यायचं, प्रेमात घ्यायचं, प्रेमात द्यायचं. जर प्रेमात काय आलं तर मग दुसऱ्या वारीत आमच्याकडे पण तलवारी आहेत मोठ्या मोठ्या, त्या आपण घेऊन पाहिजे. आणि म्हणून विषयाला अनुसंधान द्यायचं आहे. त्याच्यामुळे नीट लिहून घ्या, लिहून पाठीवर लिहा, नाही तर इथं वहीवर लिहा. पण लिहा तिथं नाही तर हातावर लिहा, असं वाचायला इथं. म्हणून तेजल पवार आहे समोर, भेंडी काशी करून टाकेन दुसऱ्या वारीत, लक्षात ठेवायचं. नाद करायचं नाही, आपला नाद करायचा नाही. आणि म्हणून जरी गवळ्यात साधी असली तरी त्याच्यातही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याचा विचार आणि अभ्यास करून या, त्या गुरूंना फोन लावा इथलं. हॅलो ट्रेन ट्रेन, अरे ऐकून घे ना काना माझा सवाल आहे साधा, ना तुझ्या
धन्यवाद. बघा, माझा प्रश्न बुवांना मी दिलेला आहे की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. त्या मंदिराची उंची किती? तेथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचं नाव काय आणि त्या वृक्षाचं महत्त्व काय? हा माझा साधा आणि सोपा प्रश्न बुवांना आहे. तर बुवा प्रयत्न करा, जमलं तर उत्तर द्या. आणि म्हणून शेवटचं गीत बघा काय घेत आहे. अरे शक्ती तुला हा सवाल जवाबाचा पाहिजे. अरे शाहिराचा नाच हा त्या बाजाचा पाहिजे. अरे शक्ती तुला गाणार हा दमदार आवाजाचा पाहिजे. बरोबर ना? आवाज दमदार पाहिजे ना? शाहीर म्हटलं का भेंडी आवाज समोरचा गार झालाच पाहिजे. आता बुवा गार झालाय का नाही माहित नाही. शेवटी सळसळ रक्त आहे ना. कुमार सत्यवानजी अजून कुमार वयात आहे, श्रीमध्ये नाही आले. कारण श्री तर श्री होती तेव्हा रक्त थोडं कमी होत. आता कुमार रक्त म्हणून बघा. अरे शक्ती तुला हा सवाल जवाबाचा पाहिजे. शाहिराचा नाच हा त्या बाजाचा पाहिजे. अरे शक्ती तुला गाणार हा दमदार आवाजाचा पाहिजे. आणि तुला मला शाहीर रसिका. आता मी शक्तीवाली म्हणून कशी सजून सजून येते की नाही? कशी दिसते मी? एक नंबर पडत. छान वाटते की नाही? स्वतःला चांगलं रुबाब पाहिजे. आणि म्हणून आणि तुरे मला शाहीर हा नेहमी त्याचा रुबाबाचा पाहिजे. आता बघूया या बुवाचा रुबाब काय येतो. आणि म्हणून सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का? माझ्या भीमरायावानी सांग पुढारी होईल का? म्हणून बुवा ऐकून घ्या. अरे ऐकून घे ना तू शाहिरा. पहा रसिका, आज कार्यक्रमाला उशीर झाला म्हणून पण पुढे झालं. मी त्यांचं श्रद्धांजली मी नाही म्हणणार, आदरांजली गीत घेऊन आले. पण असा आवाज जेव्हा लागतो ना, खडा आवाज, तेव्हा खरंच काळजातून आणि मनातून आणि अखंड शरीरातून शहारे निघून त्या शाहिराची आठवण होते. एकदा जोरदार टाळ झाले पाहिजे रामचंद्र गाणे. आता आम्ही गातोय ते त्यांच्यासमोर काहीच नाही, काहीच नाही आणि काहीच नसणार. त्यांच्यासारखा ढाणे आवाज एकच झाला, एकच, आणि कुणी होणारच नाही. म्हणून आठवण झाली ढाणेकर बुवाची. पण मी त्यांना श्रद्धांजली नाही नाहीच देणार. ते माझ्या सोबत आहेत, माझ्या हृदयात बसलेले आहेत. आणि म्हणून दुसऱ्या वारीत मी गाणं नक्कीच घेणार आहे. पण आता बुवांना काय म्हणायचंय. अरे ऐकून घे ना तू शाहिरा. जर खेळत असशील तू माहिरा. आधी मायेने मांडलाय उत्तर देऊन प्रश्नाचं
रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. माझी प्रथम फेरी सर संपलेली आहे. एक्स्ट्राची गाडी आहे पण ती दुसऱ्या वारीत नक्कीच घेऊया. दुसऱ्या वारीत वेळ मिळावा म्हणून ही कटछट चालू आहे. सर्व रसिक प्रेक्षक सुजाण आहात आणि सर्वजण खूप चांगले आहात. या ठिकाणी जसा मला प्रतिसाद दिला तसा बुवांनाही द्या आणि नाच खरंच चांगला होऊ दे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने प्रथम फेरी संपत आहे आणि दुसरी फेरी लवकरच येणार आहोत. तर बुवांना शुभेच्छा देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.